रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवन चरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांचा जीवन संघर्ष हे जाणून घेत आहोत. तुकाराम महाराजांना कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये यश येत नव्हते. त्यांना 2 पत्नी होत्या. थोरली होती रखुमाबाई व धाकटी होती जिजाई, जिला लोक आवली असे म्हणत. आवली व्यवहारामध्ये थोडी कुशल होती. तिने विचार केला, माझ्या घरच्या गरजा मला कशा भागवता येतील. माझा पती तर वेडा झाला आहे. रात्रंदिवस विठ्ठलाचे नाव घेत असतो. जो काही व्यवसाय करतो त्यात त्याला अपयशच येते. तरीही मला वाटते की माझ्या नावाने काही पैसे कर्जाऊ आणून व्यवहारात गुंतवण्यासाठी घ्यावे. जो काही फायदा होईल त्यातून आपल्या गरजा भागतील असा विचार करून ती गावातील एका सावकाराकडे कर्ज मागण्यासाठी गेली व त्याला म्हणाली, माझ्या प्रामाणिकपणावर जर तुझा विश्वास असेल तर मला थोडेसे कर्ज दे. आवलीचा भाऊ श्रीमंत होता. हे जाणून सावकारांनी तिची विनंती मान्य केली व म्हणाला, जेवढी गरज आहे तेवढे कर्ज घे. आवलीने 200 रुपये घेऊन प्रतिज्ञापत्र लिहून दिले. घरी येऊन 200 रुपये तुकारामांना दिले व म्हणाली, माझ्या नावावर फार मोठे कर्ज मी काढले आहे. ह्या पैशांनी मीठ खरेदी करा. गावचे काही व्यापारी बालेघाटाला व्यापारासाठी चालले आहेत. त्यांच्याबरोबर जाऊन व्यापार करा. जो काही फायदा होईल तो घरी घेऊन या. ते पैसे घेऊन तुकाराम मीठ खरेदी करण्यासाठी निघाले. आवली त्यांना म्हणाली, काळजीपूर्वक भांडवलाचा वापर करा, नाहीतर माझ्यावर सर्व दोष येईल. असे होऊन देऊ नका. जेव्हापासून तुम्ही त्या विठ्ठलाचे नाम मुखात धारण केले आहे तेव्हापासून लोकांचा तुमच्या व्यवहार कुशलतेवर विश्वास राहिलेला नाही. यासाठी माझ्या नावावर प्रतिज्ञापत्र करून भांडवलासाठी कर्ज घेतले आहे. जर ही रक्कम कुणाला तरी अशीच देऊन टाकलीत तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. आणि माझा स्वभाव तुम्हाला माहीतच आहे. अशी धमकी वजा समजावणी करून आवली तेथून निघून गेली. तुकारामांनी मीठ खरेदी करून बैलगाडीत भरले व इतर व्यापाऱ्यांच्या ताफ्यासहित निघाले. बालेघाट येथे सर्व मीठ विकले. त्या पैशाने गूळ खरेदी केला व पुण्याकडे येण्यासाठी सर्व व्यापारी निघाले. त्यामध्ये तुकारामही होते. तुकारामांची तुलना या व्यापाऱ्यांशी कशी करावी. जसा धुळीत पडलेला मोती किंवा पितळेच्या भांड्यामध्ये सोन्याचे भांडे, ज्यांची किंमत फक्त सोनारच जाणतो, तसा हा वैष्णव भक्त तुकाराम सत्यवचनी, प्रेमळ, नम्र, ज्ञानी, त्याचबरोबर वैरागी वृत्तीचा. त्यांची महती खोटे बोलून पैसे जमवून इंद्रिय तृप्ती करणाऱ्या व्यापाऱ्यांना कशी कळणार. ते व्यापारी एकमेकांत चर्चा करू लागले, हा तुकाराम आमच्याबरोबर व्यापार करण्यासाठी आला आहे, पण खोटे बोलून पैसे कमवायचे याला कळत नाही. कसा काय हा नफा मिळवणार. व्यवहाराकडे दुर्लक्ष करून हा केवळ विठ्ठलाचे नाव जोराने बडबडत बसतो. त्याच्या अशा बडबडण्याने आम्हालाही डोकेदुखी होते. पण तुकाराम मात्र जगातील सुख दुःख, मान अपमान, नफा तोटा या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचले होते. सर्व व्यापारी पुण्याला आले व त्यांनी आपल्याबरोबर आणलेला गूळ विकला व नफा मिळवला. तुकारामांनीही आपल्याजवळचा गूळ विकला. जी काही रक्कम मिळाली ती घेऊन देहूला घरी नेण्यासाठी निघाले. वाटेत विश्रांती घेण्यासाठी सर्वजण थांबले. त्या क्षणी तेथे एक ब्राह्मण आला, ज्याच्या गळ्यामध्ये लाकडाचे ओढणे शिक्षा म्हणून बांधले होते. डोक्यावरील केस व चेहऱ्यावरील दाढी वाढली होती. तो फार दुःखी कष्टी दिसत होता. व्यापाऱ्याजवळ येऊन तो म्हणाला, मला मदत करा, मी तुमच्याकडे भीक मागतो. व्यापारी कुत्सितपणे त्याची निर्भत्सना करीत म्हणाले,
फार लोक आमच्याकडे भीक मागायला येतात, पण आमच्याकडे भीक घालण्यासाठी काही नाही. चल चालता हो इकडून. ब्राह्मण तरीही त्यांच्याकडे नम्रपणे मदतीची याचना करू लागला. तुकारामांनी त्या ब्राह्मणाची केविलवाणी परिस्थिती पाहिली व त्याला जवळ बोलाविले व त्याच्या परिस्थितीची विचारणा केली. ब्राह्मणाने त्याच्यावर गळ्यात ओढणे बांधून भीक मागण्याची पाळी का आली याबद्दल सांगितले. ब्राह्मण म्हणाला, माझ्याकडे गावच्या पाटीलकीचा पिढीजात हक्क होता, पण माझ्या नातेवाईकांनी वकिलांना लाच देऊन तो माझ्याकडून हिरावून घेतला आणि मला तुरुंगात पाठविले. गावच्या पंचमंडळींनी माझी लाज राखली, पण राजा विवेकहीन व बुद्धिहीन आहे. मी त्याच्या पुढे दुबळा पडलो. त्यांनी माझ्याकडून तुरुंगातून सुटका करण्यासाठी 300 रुपये दंड भरण्यास सांगितले. माझे जवळ असलेले 50 रुपये मी राजाला दिले आणि बाकीचे 250 रुपये जमा करण्यासाठी मी व माझे कुटुंबीय भीक मागतो आहोत, मदतीची याचना करतो आहोत. मी पळून जाऊ नये म्हणून राजाने माझ्या गळ्यात ओढणे बांधले आहे व माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक शिपाई ठेवला आहे, जो मला शांतपणे जगू देत नाही. जेव्हा तुकारामांनी ब्राह्मणाची परिस्थिती ऐकली तेव्हा त्यांच्या प्रेमळ हृदयाला पाझर फुटला. त्यांनी ब्राह्मणाला 250 रुपये किमतीची सोन्याची नाणी दिली व आनंदित केले. जेव्हा व्यापाऱ्यांनी हे पाहिले तेव्हा ते उपहासाने हसू लागले व म्हणाले, आपल्या घरी बायका पोरांना खायला त्याच्याकडे काही नाही आणि हा मात्र पैसे इकडे तिकडे उधळतो आहे. घरी त्याच्या पत्नीला जिजाईला समजले तर तिला रडू कोसळेल. हा मूर्ख आहे, ह्याच्याबरोबर राहण्यात शहाणपणा नाही. असे म्हणून तुकारामांना तेथेच सोडून ते सर्वजण निघून गेले. तुकाराम मात्र ब्राह्मणाची सेवा करण्यासाठी तिथेच थांबले. सैनिकाबरोबर राजाकडे 250 रुपये पाठविले. न्हावी बोलावून ब्राह्मणाचे केशकर्तन केले. 10 ब्राह्मणांना भोजन देण्यासाठीही मदत केली. ह्याप्रमाणे त्यांनी ब्राह्मण कुटुंबियांना संतुष्ट केले. तुकारामांच्या मदतीमुळे संतुष्ट होऊन त्या ब्राह्मणाने आशीर्वाद दिला, भगवान श्रीकृष्ण तुझे कायम रक्षण करोत. ह्या पृथ्वी तलावर असा वैष्णव भक्त मिळणे कठीण आहे. आम्ही 12 वर्षे जरी गळ्यात ओढणे बांधून भीक मागितली असती तरी एवढी रक्कम आम्ही जमा करू शकलो नसतो. तुकारामांना ब्राह्मण संतुष्ट झालेला पाहून खूप आनंद झाला. त्यांनी विचार केला, माझे पैसे सत्कारणी लागले. एका ब्राह्मणाची मी सेवा करू शकलो. पण मनामध्ये एक भीतीयुक्त चिंता होती की घरी गेल्यावर काय होईल, माझी पत्नी आवली काय म्हणेल, मी तिला काय उत्तर देऊ. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भक्ताच्या मनात काय आहे ते जाणले व विचार केला. तुकारामांनी आपल्याजवळ असलेल्या भांडवलासहित मिळवलेले सर्व पैसे खर्च करून टाकले. व्यापाऱ्यांनी हे सांगितले तर आवली क्रोधित होऊन तुकारामांना मारेल आणि सावकार लोक दिलेले कर्ज परत मिळवण्यासाठी येतील. आपल्या भक्ताला या संकटातून वाचवण्यासाठी पांडुरंगांनी स्वतःच तुकारामांचे रूप धारण केले व देणेकऱ्यांचे घेतलेले कर्ज परत दिले. सर्व भांडवलासहित व्याज परत करून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रे गोळा केली. त्यानंतर एका व्यापाऱ्याकडे 5 सुवर्ण मोहरा देऊन म्हणाले, माझ्या घरी जाऊन माझी पत्नी आवलीला ही रक्कम घर खर्चासाठी द्या. व्यापारी म्हणाला, तूच घरी जाऊन दे. नाही, भगवान म्हणाले, ती माझ्यावर रागावेल, मला भीती वाटते. ती म्हणेल, इतके दिवस बाहेर गेलात आणि काही कमाई केली नाहीत. एवढे म्हणून प्रतिज्ञापत्र व मोहरा त्या व्यापाऱ्याच्या हातात ठेवून भगवंत तेथून निघून गेले. त्या मोहरा व प्रतिज्ञापत्र व्यापाऱ्याने आवलीला आणून दिले व काय झाले ते सांगितले. आवलीने विचारले की तुकाराम कुठे आहेत. व्यापाऱ्याने उत्तर दिले, काय माहीत, बसला असेल कुठेतरी विठ्ठलाचे नाव बडबडत.
अशा रीतीने भगवंतांनी तुकारामांचे कर्ज फेडले, पण भगवंतांच्या योगमायेमुळे कोणीही त्यांना ओळखू शकले नाही. अनेक दिवसांनी तुकाराम आपल्या घरी परतले. त्यांच्या पत्नींनी त्यांच्या अनुपस्थित काय घडले ते सांगितले, पण त्यांना सत्य परिस्थिती काय आहे ते समजेना. काही जण म्हणत होते की तुकारामाने मिळवलेला सर्व फायदा ब्राह्मणांना देऊन त्यांना तुरुंगातून मुक्त केले. काही जण म्हणत होते की भगवंतांनीच तुकारामाचे कर्ज फेडले, तर इतरांनी ही अफवा आहे असे सांगितले. जिजाईने विचार केला, त्या काळ्याचे म्हणजे कृष्णाचे काही सांगता येत नाही. तो काय करेल ते सांगता येत नाही. माझ्या नवऱ्याला त्याने वेडा बनवला आहे. लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा मान सन्मान राहिलेला नाही. लोकांनी मात्र व्यापाऱ्यांनी सांगितलेली घटना लक्षात ठेवली व त्यानंतर तुकारामांना कोणीही कर्ज द्यायला तयार नव्हते. या घटनेनंतर थोड्याच दिवसात भयानक दुष्काळ पडला. अजिबात पाऊस पडला नाही. धान्याच्या किमती वाढल्या. गायी, बैल, पाळीव जनावरे चाऱ्याविना मरू लागली. या काळात तुकारामांना आपल्या गृहस्थ जीवनात फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. एकेकाळी सन्मान करणारे लोक आज अपमान करू लागले. कोणीही त्यांना दारात उभे करून घेईनात. यामुळे त्यांच्या हृदयाला अत्यंत वेदना होत होत्या. घरामध्ये खायला अन्न नव्हते. पत्नी, मुले उपाशी पोटी जगत होती. आपल्या कुटुंबाचे दुःख त्यांना पाहावले नाही. त्यामुळे ते दारोदारी अन्नासाठी भीक मागू लागले. आता आपल्याला प्रश्न पडेल की तुकारामांच्या मनात या जगाबद्दल उदासीनता होती तर दारोदारी भीक मागण्यास का गेले? की भगवंतावर त्यांचा विश्वास नव्हता? खरे तर पूर्वी एक दोनदा भगवंतांनी मला संकटातून वाचवले. लोकांना हे जर समजले, तुकारामांनी विचार केला, तर ते मला संत पुरुष समजतील. असे घडू नये म्हणून मी स्वतःहून घरोघरी फिरून भीक मागितली, तर लोकांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार उत्पन्न होईल. तुकाराम आपले नातेवाईक, मित्रांकडे जाऊन याचना करू लागले. माझी पत्नी, मुले भुकेने तडफडत आहेत. कृपया काहीतरी उपाय करा. पण ते रागावून म्हणाले, सगळ्यांच्या घरी तीच समस्या आहे. दुष्काळाचे दिवस आहेत. तुला किती समजावून सांगावे? तुकारामांनी कुणाकडे पैसे कर्जाऊ मागितले तर ते त्यांच्यावर ओरडून म्हणत, चालता हो इथून. पहिले दिलेले कर्ज परत फेड, मग नवीन कर्ज माग. दुसरा म्हणाला, आम्हाला कशाला त्रास देतोस? दळभद्री, तुझे तोंड आम्हाला दाखवू नकोस. तुकारामांनी आपली दयनीय अवस्था समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणी त्यांच्यावर दया दाखविली नाही. उलट कुत्सितपणे त्यांचा तिरस्कार करू लागले. सर्वजणांकडून अशी वागणूक मिळाल्यामुळे त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली. ते सर्वांना सोडून एकांतात गेले व विचार करू लागले. भगवंतांचे चिंतन करत असताना त्यांना लक्षात आले की घरामध्ये धान्याची रिकामी पोती, भांडी, जनावरांची पेंड शिल्लक आहे. हे विकून थोडा पैसा मिळाला. त्यातून थोडेसे धान्य विकत आणले व थोडे दिवस पत्नी व मुलांना खाऊ घातले. असलेले अन्न संपल्यावर पुन्हा तीच परिस्थिती. मित्र नातेवाईकांसहित सर्वांनीच तुकारामांना उपेक्षित केले. दुष्काळही जोर धरू लागला. अन्न खूपच महाग झाले. लोक अन्नाच्या अभावी मृत्युमुखी पडू लागले. तुकारामांची परिस्थिती तर याहून कठीण होती. ते स्वतःशीच विचार करू लागले, आता मी काय करू? लोक म्हणत होते, या कलियुगात जीवन पूर्णपणे केवळ अन्नावर अवलंबून आहे. 2-3 दिवसातून एकदा काही लोकांना अन्न मिळायचे. काही जण तर झाडाचा पालापाचोळा खाऊन जगत होते. याच काळात तुकारामांची थोरली पत्नी रुक्माई अन्न अन्न म्हणत निधन पावली. त्याचे त्यांना खूप दुःख झाले. नातेवाईक व गावचे लोक तुकारामांना त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या आपत्तीबद्दल दोष देऊन म्हणू लागले, तुझ्या मुखामध्ये कायम विठ्ठलाचे नाम असते, म्हणून तुझ्या संसाराचा नाश होत आहे.
आमचे तू ऐकले नाहीस म्हणून तुझ्यावर अधिकच आपत्ती कोसळली आहे व दुःख भोगावे लागते आहे. पुढेही तुला दुःखच भोगावे लागेल. जखमेवर मीठ चोळल्यासारखे ते शब्द होते, पण तुकारामांचे मन मात्र अशा टीकेने विचलित झाले नाही. शांतपणे त्यांनी उत्तर दिले, जे काही घडायचे असते ते कोणी टाळू शकत नाही. जे कोणी भगवंतांचे नामस्मरण करत नाहीत त्यांचा मृत्यू होत नाही का? या दुष्काळात अनेक माणसे मृत्युमुखी पडली. ते सर्व भगवंतांचे नामस्मरण करीत होते का? या सर्व लोकांच्या मृत्यूचे कारण काय होते? संत तुकाराम महाराजांना जीवनामध्ये अनेक दुःखद प्रसंगांना तोंड द्यावे लागले. पण देवाला किंवा दैवाला दोष न देता अथवा ती भगवंतांची अवकृपा न मानता भगवान श्रीकृष्णांची विशेष कृपा म्हणून त्यांनी त्याचा आनंदाने स्वीकार केला. आपला अनुभव सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, देवाची ते खूण आला त्याचा धंदा, त्याच्या पडे चिरा संसारासी. देवाची ते खूण करावे वाटोळे, आपणा वेगळे राहो नेरी. देवाची ते खूण गुंतो नेरी आशा, ममतेच्या पाशा शिवो नेरी. देवाची ते खूण गुंतो नेरी वाचा, लागो असत्याचा मळ नेरी. देवाची ते खूण तोडी माया जाळ, आणि हे सकळ जग हरी. पहा देवे तेची बळकाविले स्थळ, तुक्यापे सकळ चिन्हे त्याची. ज्याच्या अंतःकरणात भगवान श्रीकृष्ण येतात त्याच्या जन्म मरणाचा फेरा बंद होतो, शरीर भाव संपतो. ही त्याची खूण आहे. या देवाची खूण अशी की तो भौतिक संसाराचे वाटोळे करतो आणि आपणा वेगळे भक्ताला राहू देत नाही. आपल्या भक्ताला कोणत्याही प्रकारच्या ममतेच्या व आशेच्या पाशांमध्ये गुंतू देत नाही. ही देव अंतःकरणात असल्याची खूण आहे. श्रीकृष्णाच्या प्राप्तीची खूण अशी की भक्ताची वाचा हरिनामाशिवाय इतरत्र कुठे गुंतली जात नाही. त्यामुळे त्याच्या वाणीला असत्याचा मळही कधी लागत नाही. भगवंतांच्या प्राप्तीची खूण अशी की तो भक्ताचे मायाजाळ तोडून टाकतो. त्यामुळे त्याला सर्व जगत कृष्णमय दिसते. तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीकृष्णाने माझ्या हृदयातील स्थान बळकावले आहे, म्हणून माझ्या ठिकाणी ही सर्व चिन्हे दिसत आहेत.